नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 19 जानेवारी. हिमालयातील एका गुहेत ध्यानस्थ बसलेल्या स्वामींसमोर अचानक 2 वाघ आले. पण हे हिंस्त्र प्राणी होते की शापित गंधर्व? आणि स्वामींनी त्यांना मुक्ती कशी दिली जाणून घेऊया आजच्या भागात. स्वामी हिमालयातील प्राचीन गुहांच्या परिसरात वावरत असताना 2 तेजस्वी व्याघ्र त्यांच्या समोर आले. स्वामींनी शांतपणे त्या वाघांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना अभय दिले. त्याच क्षणी त्या वाघांचे रूपांतर 2 दिव्य गंधर्वात झाले. इंद्राच्या शापामुळे ते वाघ झाले होते, पण स्वामींच्या स्पर्शाने त्यांची शापातून मुक्तता झाली. स्वामींनी त्यांना सांगितले, तुम्ही आता स्वर्गलोकी जाऊ नका, दक्षिणेकडे चालत राहा. अक्कलकोटला आपली पुन्हा भेट होईल. आजचा प्रसंग आपल्याला शिकवतो की स्वामींचे आयुष्य विविध अद्भुत चमत्कारांनी भरलेले आहे. स्वामींना प्रेमळ भक्त अत्यंत प्रिय असतात. संवादासाठी भाषेची गरज नसते, तर डोळ्यातील भाव आणि मनातील भक्ती पुरेशी असते. या नश्वर प्रपंचाचा त्याग करून अखंड स्वामी स्मरणात राहणे हाच सुखी होण्याचा एकमेव मार्ग आहे. स्वामींच्या अशाच नित्यलीला अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.